हाँ बोल, काय बातमी आहे? गोपाळवर कोणीतरी हल्ला केलाय काय? कधी? आणि तो जबर जखमी झालाय. हे कसं शक्य आहे? हा काल मी गाडी अंगावर घातली होती त्याबद्दल तर बोलत नाहीये ना? चाकूने वार केलेत. पण हे कसं काय घडलं? आता जे घडलं ते सांगितलं. बर ठीक आहे, त्यांच्यावर लक्ष ठेव आणि मला कळवत राहा. ठीक आहे. का का मला असं होतंय? ज्या माणसानं मला एवढा त्रास दिला त्याला काय झालं? मला काय एवढं वाईट वाटतंय? मला का त्रास होतोय? जाऊ दे ना. यांना जास्त लागलं असेल तर जाऊन बघायला पाहिजे. यांना बघितल्याशिवाय जीवात जीव नाही येणार माझ्या. काय करू? मॅडम कुठे निघालाय? का? काय झालं? नाही, एवढ्या रात्रीच निघालाय ना म्हणून म्हणलं. हा मग तुला काय अडचण आहे? परत केव्हा येणार आहे? तुला काय करायचंय? कोण आहेस तू? परत जर मला टोकलंस, एक जरी प्रश्न विचारलास ना, मी काय करेन सांगता यायचं नाही. पण रूमचं भाडं वेळेवर मिळतंय ना तुला? ते घ्यायचं आणि गप्प बसायचं. जे व्हायला पाहिजे होतं तसं व्हायला पाहिजे होतं तसं काहीच नाही घडलं. उलट तो जामकर खूप नॉर्मलीच रिॲक्ट झाला. असं काही झालंच नाही. असं कसं काय नाही झालं? रक्त निघालंय, एवढं मारलंय तरी नॉर्मलीच रिॲक्ट झालंय. मलाच त्रास झालाय. आई ग, आई ग, जाम ठणकायला लागले हे सगळं. एखादी पेन किलर किंवा झोपेची गोळी घेतो म्हणजे झोप लागेल. इथवर तर आले, पण आत कशी जाऊ? कोणी बघितलं तर नाही. पण एवढ्या लांब आलेत तर ह्यांना बघितल्याशिवाय नाही जाणार. कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे?
अरे कोण आहे? अरे कोण आहे? ओ आत्या, काय चाललंय हो तुमचं? हा, आवाज आहे का गिरणीचा भोंगा आहे तुमचा? कशाला कोकलता एवढ्या? इथं डोळ्याला डोळा नाही माझ्या. जा ना, झोपा ना. इथं कोणतरी घरात आले हिला झोपच पडलंय. अगं कोण आलो तर जा तू झोप जा. काय कोण नाही, जा झोपा. हा जा तू. हा, जाते जाते. ते कमी केक आटा जरा. कोणतरी आलं होतं. हे सगळं कोणी केलं असेल? कोण यांच्या जीवावर उठलंय? जो कोणी आहे तो एकदा का माझ्या तावडीत सापडला ना, तर त्याची अशी अवस्था करीन मी का त्यालाच स्वतःला ओळखता येणार नाही. माझा नाईलाज आहे म्हणून हे सगळं करते. तुम्हीच ही वेळ आणली माझ्यावर. मी एवढं प्रेम करते तुमच्यावर आणि तुम्ही असं वागलात माझ्याशी. मला त्रास दिला, माझ्या आईवर हल्ला केला, माझा जीव घ्यायला निघाला. तुम्हाला माझं प्रेम का कळत नाही? अजून पण संधी आहे. माफी मागा माझी, एकदम मनापासून माफी मागा. मी सगळं विसरून जाईन. नाही, मला असं इमोशनल होऊन नाही चालणार. लवकर बरे व्हा. तुम्हाला बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना करीन मी. मारून टाकेन. इतकी बेकार मारीन ना की मरणाला पण भीती वाटली पाहिजे.